महाराष्ट्र राज्य शासनाने आज जुन्या पेन्शन संदर्भात ऐतिहासिक निर्णय जाहीर केला आहे। गेल्या 18 वर्षापासून कर्मचाऱ्यांची शिक्षकांची जिव्हाळ्याची मागणी होती। सर्व कर्मचाऱ्यांना पूर्वलक्षी प्रभावाने जुन्या पेन्शनप्रमाणे पेन्शन लागू होणे आवश्यक आहे। या बाबतीत 2 बेमुदत संप सुद्धा झाले आणि त्या पार्श्वभूमीवरती शासनासमवेत ज्या वाटाघाटी झाल्या त्या वाटाघाटीनुसार शासनाने सकारात्मक धोरण स्वीकारले आणि त्याची परिणती आज अधिवेशनामध्ये राज्य शासनाने महाराष्ट्रातल्या सर्व कर्मचारी शिक्षकांना नव्या पेन्शनऐवजी सुधारित पेन्शन योजनेप्रमाणे जुन्या पेन्शनप्रमाणे असणारी पेन्शन योजना या ठिकाणी लागू केली आणि त्याचा उच्चार करत असताना माननीय मुख्यमंत्र्यांनी संघटनांनी जी भूमिका अदा केलेली आहे त्या संबंधामध्ये सुद्धा त्यांनी अभिनंदनच केलेलं आहे। एकंदरीत गेल्या 18 वर्षापासून जी मागणी प्रलंबित होती ती मागणी आज पूर्ण होत असल्या कारणानं राज्यातील 17 लाख कर्मचारी त्या ठिकाणी निश्चित त्यांना सुखद धक्का प्राप्त मिळालेला आहे। दुसरी गोष्ट अशी की फॅमिली पेन्शन संबंधात सुद्धा राज्य शासनाने आजच त्या ठिकाणी घोषणा करून फॅमिली पेन्शनच्या बाबतीत 60% इतकी रक्कम त्या ठिकाणी निश्चित करण्यात आलेली आहे। त्याशिवाय इतर जे बेनिफिट आहेत, ग्रॅच्युएटी, रजा रोखेकरण, गटविमा योजना या बाबतीत सुद्धा अनुज्ञेयता राज्य शासनाने त्या ठिकाणी ठेवलेली आहे। आणखी एक महत्त्वाचा भाग म्हणजे या ठिकाणी सिंकिंग फंड स्वतंत्रपणे त्या ठिकाणी निर्माण करण्यासंबंधातली योजना ही निश्चितच भविष्यवेधी आहे आणि त्यामुळे राज्य शासनाने पुढाकार घेऊन आज जी त्या ठिकाणी घोषणा केलेली आहे त्याबद्दल निश्चितच राज्य शासन हे अभिनंदनास पात्र आहे। मात्र भविष्यामध्ये 10% जे अंशदान त्या ठिकाणी कायम ठेवण्यात आलेले आहे त्या बाबतीतला विचार हा पुनर्विचार त्या ठिकाणी करण्याची आवश्यकता आहे आणि वेळोवेळी काही केंद्र सरकारनुसार ज्या नवीन सुधारणा होतील त्यासुद्धा त्यांनी अंगीकरण आवश्यक आहे। ही त्या ठिकाणी भूमिका राज्य शासनाकडे अदा करून आम्ही निश्चितच पुनश्च त्यांचं आभार मानतो, धन्यवाद करतो।